रामकृष्ण हरी. संत एकनाथ महाराज मराठीतून ग्रंथरचना करायचे. हरिजन, दीनदुबळे, पतितांत मिसळायचे. कर्मकांडांवर फटकारे ओढायचे. म्हणून अनेक भट, ब्राह्मण, शास्त्री, पंडित त्यांच्यावर जळत असत. त्यांच्या विरोधात काही बाई बोलत असत, चर्चा करीत असत. मग परधर्मीय, विशेष करून मुसलमान, त्यांची हेटाळणी करायला टपले तर विशेष काय. असेच एकदा एका यवनाने त्यांना त्रास द्यायचे ठरवले. गंगेवर आंघोळीला जाण्याच्या रस्त्यावर तो राहत होता. एकनाथ आंघोळ करून येत होते. तो यवन घराच्या चौथऱ्यावर उभा राहून पान खाऊन त्यांच्या अंगावर थुंकला. एकनाथ शांतपणे नदीवर गेले, आंघोळ करून आले. ते येत असताना तो यवन परत अंगावर थुंकला. ते न रागवता परत नदीवर जाऊन आंघोळ करून आले. असे 108 वेळा त्याने केले. शेवटी एकनाथ रागावेनात, चिडेनात हे पाहून त्याला स्वतःचीच लाज वाटली. रस्त्यावर येऊन त्याने एकनाथांचे पाय धरले. माझे चुकले, मला क्षमा करा असे म्हणाला. त्याला उठवीत एकनाथ म्हणाले, अरे वेड्या, क्षमा काय मागतोस? किती चांगले काम तू केले आहेस. अरे, मी या गंगेच्या काठी राहूनही कधीतरी दिवसात 108 वेळा स्नान केलं असतं का? तुझ्यामुळे 108 वेळेच्या गंगा स्नानाचं पुण्य मला मिळालं. अशी एकनाथांची शांत, सहनशील वृत्ती होती. त्यांचे शत्रूही यामुळेच त्यांना शरण येत असत. एक दिवस असेच एकनाथ अंघोळ करून येत होते. वेळ दुपारची होती. ऊन मी म्हणत होतं. वाळू तापल्याने पायाला चटके बसत होते. इतक्यात वाळूतून एक मूल मोठ्याने रडत चाललेलं त्यांनी पाहिलं. त्याच्या पायात काहीही नव्हतं. त्याची आई किंवा नातलग कोणी जवळपास दिसेनात. नाथांनी त्याला उचलून कडेवर घेतलं. इकडे तिकडे चौकशी केली तेव्हा ते मूल हरिजनवाड्यातले आहे असं त्यांना कळलं. मुलाला घेऊन ते हरिजनवाड्यात गेले. नाथांनी मुलाला घेतलेले पाहून हरिजन मंडळींना अचंबा वाटला. नाथांनी मुलाचे घर शोधून त्याच्या आईकडे त्याला दिले. नाथांचे पाय घराला लागले म्हणून अंगण पावन झाले असे म्हणून मुलाचे वडील म्हणाले, अशी साधू माणसं आमच्या घरी अन्नाचे 2 घास खातील तर घर आणि आम्ही पावन होऊ. नाथ महाराज, आपण याल जेवायला? हो, अगदी आनंदाने, नाथ म्हणाले. दुसऱ्या दिवशीच येण्याचे ठरले. त्याप्रमाणे त्या हरिजनाने घर स्वच्छ केले, अंगण लखलखीत केले, रांगोळ्यांनी सजवले. नाथ आले, आनंदाने जेवले. म्हणाले, अशी स्वच्छता रोजच ठेवा आणि रात्री वाड्यावर येत जा कीर्तनाला. काही कळलं नाही तर विचारत जा. पण महाराज, मी हरिजन चाचरला. मी हरिजन आहे असंच ना? अरे, देवाने फक्त माणूसच निर्माण केला. हे भेद माणसाने पाडलेत. ते देवाला मान्य नाहीत. हे फरक मी स्वतःही मानत नाही. आता तू स्वतः हे पाहिलंच आहेस. काम कुठलंही करा, फक्त आपला भाव शुद्ध असायला हवा. कोणत्याही माणसाने शुद्ध मनाने, सात्विक भावनेने देवाचे नामस्मरण केले, संकीर्तन केले, त्याची भक्ती केली, उपासना केली की देव प्रसन्न होतो. त्यासाठी कर्मकांड करण्याची गरज नसते. देव फक्त भावाचा भुकेला असतो. त्या हरिजन पतिपत्नीने नाथांच्या चरणी मस्तक ठेवून वंदन केले. स्वतःला धन्य धन्य मानले. स्वतःचा उपदेश स्वतःच प्रथम आचरणात आणणारे असे एकनाथ महाराज महान होते.